सद्विद्या निरूपण या मालिकेच्या दुसऱ्या भागात आज आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत. खरा ज्ञानी माणूस ओळखावा कसा? समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात सद्विद्या असलेल्या व्यक्तीची अत्यंत नेमकी लक्षणं सांगितली आहेत. खऱ्या ज्ञानाचे पहिले लक्षण म्हणजे शब्दांपेक्षा कृतीला महत्त्व. ज्याच्याकडे खरी सद्विद्या असते तो केवळ उपदेशाचे डोस पाजत नाही, तर त्याचे स्वतःचे जीवनच एक संदेश असतो. समर्थांचे सुप्रसिद्ध सूत्र आधी करावे मग सांगावे हे याच खऱ्या ज्ञानी माणसाची ओळख करून देते. जो स्वतःच्या आचरणातून जगाला दिशा दाखवतो त्याच्याकडेच खरी सद्विद्या असते, असे समर्थ ठामपणे सांगतात. दुसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे अखंड नम्रता. ज्याप्रमाणे एखादे झाड फळांनी डवरलेले असताना जमिनीकडे झुकते, त्याचप्रमाणे ज्ञानाने परिपूर्ण असलेला माणूस अत्यंत नम्र आणि विनयशील असतो. त्याच्याकडे आपल्या बुद्धीचा किंवा ज्ञानाचा लवलेशही अहंकार नसतो. तो स्वतःला श्रेष्ठ मानण्यापेक्षा सर्वांमध्ये परमेश्वराचे रूप पाहून नम्रपणे वागतो. ज्याच्या अंगी ही निरहंकारी वृत्ती येते तोच खऱ्या अर्थाने सद्विद्येचा अधिकारी ठरतो. तिसरे लक्षण म्हणजे मनाची अचल स्थिरता. सद्विद्या प्राप्त झालेली व्यक्ती आयुष्यातील कोणत्याही संकटाने विचलित होत नाही. सुख आणि दुःख या दोन्ही परिस्थितीत त्याचे मन शांत असते. तो लोकांच्या स्तुतीने हरखून जात नाही आणि निंदेने खचून जात नाही. असा माणूस समाजासाठी एका दीपस्तंभासारखा असतो, जो स्वतः शांत राहून इतरांना योग्य मार्ग दाखवतो. जर आपल्या ज्ञानातून ही नम्रता आणि स्थिरता येत नसेल तर ते केवळ पुस्तकी ज्ञान आहे, सद्विद्या नव्हे. समर्थांचे हे अमूल्य विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.